निवडणुकीनंतर हे आपण कधी कधी पाहतो. कारण शेवटी निवडणूक आली की कार्यकर्त्यांचे लाड आपण करतो, निवडणूक झाली की त्याला नजरे आड करतो. हे होता कामा नये, हे होता कामा नये. कारण हेच कार्यकर्ते आपल्याला उभारी देत असतात, हेच आपला प्रचार करत असतात, हेच आपलं मार्केटिंग ब्रँडिंग करत असतात. आणि म्हणून कार्यकर्ता जपला पाहिजे, कार्यकर्ता घडला पाहिजे, कार्यकर्ता वाढला पाहिजे. तेव्हाच तो कार्यकर्ता तोडवण्याची भाषा करतात त्यांच्यावर. पुढचं जाऊ दे. आणि म्हणून आपल्या सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी लढला देखील पाहिजे. त्यामुळे हजारो लोक आपल्या बरोबर येत आहेत, दररोज येत आहेत. वेटिंग लिस्ट मोठी है. काय येत आहेत? मैं तो अकेला ही चला था, लोग आते चले गए, कारवा बदला गया. आणि हा कारवा महाराष्ट्रामध्ये पसरला आहे. कोण एकनाथ शिंदे? अरे सर्वसामान्य कार्यकर्ता, शाखा प्रमुख. आज या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने त्याला स्वीकारलं, शिवसेनेला स्वीकारलं, उठावाला स्वीकारलं, या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद दिले. आणि याच्यापेक्षा काय दुसरं असू? ज्या ज्या ठिकाणी मी जातोय त्या त्या ठिकाणी अगदी मुलांपासून मोठ्या वयोवृद्धांपर्यंत चेहऱ्यावर आनंद पाहतो. हीच कमाई आहे आपली, हीच कमाई आहे. किती पैसे कमवले, किती संपत्ती कमवली, किती प्रॉपर्टी कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते काय सांगतात, ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावा. त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुगतोय. अरे बाबा, जावा जावा म्हणून सगळेच जाऊ लागलेत. का जाऊ लागलेत? त्याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. तुम्हाला शोलेतल्या असराणीचा डायलॉग आठवतो ना? आधे इधर आओ, आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे कौन हो? कोई नहीं है. त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहे. कसं वाढणार पक्ष? तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं, तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं. कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. त्यांना कोणीतरी आठवण करून द्या. बदललंय, परिस्थिती बदलली आहे, त्याची आठवण करून द्या. परिस्थितीनुसार आपल्याला चालायचं असतं. कधीही गची बाधा डोक्यात येता कामा नये. मी कोण आहे? मी 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 नाही, आम्ही 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 म्हणा. मी म्हणणारे रावणाची लंका देखील जळून खाक झाली. ओ तुम्ही आम्ही कोण आहोत? हे जनता जनार्दन सगळे सगळे आहेत आपले मायबाप. ये जनता है, सब जानती है. आणि म्हणून आपल्याला हे केलं पाहिजे. काही मगाशी रामदासबाईंनी समाचार घेतलाय, गुलाबरावनी समाचार घेतलाय, आमच्या ज्योतिताईंनी समाचार घेतलाय. काही लोक म्हणाले लांडग्यांचं ऑपरेशन करतो. अरे तो तर कंपाऊंडर आहे ना. कंपाऊंडर कसं ऑपरेशन करणार? इथे श्रीकांत शिंदे खरा डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. 4 वर्षापूर्वी यात लांडग्यानी मला धमक्या दिल्या होत्या. मुंबईत यावंच लागेल, वरळीतून जावंच लागेल. अरे कोणाची काही जागीर आहे का मुंबई? एकनाथ शिंदे एकटा आला, एअरपोर्ट वरून हेलिकॉप्टर बाजूला ठेवलं. हेलिकॉप्टर मध्ये तुमचा एकनाथ शिंदे बसला नाही, गाडीमध्ये बसला
बाय रोड गेला, वरळीतून गेला, वरळीतून थांबला, येऊन थांबला. तेव्हा जे धमक्या देणारे घरामध्ये ऑनलाईन बघत होते, मी काय आम्हाला चॅलेंज देणार. आता म्हणतात तुडवा, हिम्मत असेल तर समोर या. रामदास भाईच बोलले, तुडवायला हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? तुडवायला पाय लागतात. हे शिवसैनिक आहेत, हे कडव्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे आहेत. त्यामुळे